तर बघा जेवढ्या महिला वगैरे तुम्हाला दिसत आहेत ना मित्रांनो, ते सर्व ओटी घेऊन आलेत. तर या प्रत्येक सर्वजणींना ओटी वगैरे भरणार. तर बघू शकता किती उंच असं ओटी बांधलेली आहे सर्व देवीच्या. ते सर्व तर या सर्व इथे ओटी आणलेले आहेत. ओटी नाव काय देवीचं? वाघजा आहे ना? तर नमस्कार मित्रांनो, मनीष ब्लॉग कोकणी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. तर आपण ना दुकानाकडे आलो होतो आणि अचानक आपल्याला भेट बघा काय झालं आहे. बघू शकता जर अशी नावाजलेली एकदम म्हणजे अशी तिचं नाव वगैरे असलेली शेवरे गावची, ज्याला काठी बोलतात, ते मी तुम्हाला दाखवतो. ते आले आणि ते आपण दुकानात आलो होतो आणि बघा इथे तर ही अशी ठिकाणी एकाच ठिकाणी अशी उभी राहते. त्याच्यानंतर ना सर्व ऑल टोटल गावातले वगैरे येऊन ना जे काय असेल ना देवाचं वगैरे ते तिला हे करत असतात. ते कसं काय कोणत्या प्रकारे करतात ते तुम्हाला मी दाखवतो पुढे. तर पुढे कंटिन्यूच राहा. हे बघा ते गाव आहे आपलं कोंदवली आणि हे सर्व मंडळी आहे. बघू शकता तुम्ही पुढे कसं काय करतात ते तुम्हाला दाखवतो. मनीष ब्लॉग कोकणी. तर बघू शकता बघा मित्रांनो, बघा असे एखाद्या चव्हाट्यावर किंवा अशा एखाद्या ठिकाणी उभी करतात. हे बघा आणि कोकणामध्ये आपल्या खूप ठिकाणी अशी प्रसिद्ध आहे. आणि गाव आहे शेवरे. हे हर वर्षी आपल्या गावामध्ये पण येते वगैरे. तर ह्या वर्षी येणार आहे की नाही आपण विचारू त्यांना, खाली घेऊन जाणार आहेत की नाही. तर मोस्टली ते कोणवली त्याला आपण सहज आलो, दुकानावर आलो होतं आणि तिला बघण्यासाठी आपल्याला बघू शकता. आपण खूप नशिबान आहोत की आपल्याला ते बघायला भेटले. आणि ह्यासाठी आपण काल जाणार होतो शेवऱ्या गावामध्ये. तर ते आपल्याला गावात न जाता आपल्या इथेच आले. ज्या गोष्टी आपण विचार केला त्या गोष्टी प्रत्यक्षात आपल्यासमोरच घडलेल्या आहेत. बघू शकता बघा. पुढे जाऊन दाखवतो मी. सर्व आरतीचे वगैरे टाटो वगैरे घेऊन जाणार एकाच ठिकाणी आणि मग ते करणार. हे बघा सर्व ओटी घेऊन आलेत. खाली घेणार आता आम्हाला गावात जायचं आतली ओढवले अजून तर तुम्हाला खाली जाऊन दाखवतो ओटी कशा प्रकारे भरल्या जाते. बघू शकता आणि जेवढी तुम्हाला दिसत आहेत ना तेवढ्या सर्व ओटीच लावलेल्या आहे. बघू शकता किती उंच असं वाघजाई म्हणून प्रसिद्ध आहे. सुनील ना थोडं काम होतं म्हणून. तर बघू शकता ओवाळणे वगैरे ओटे वगैरे घेऊन आलेत. तर इकडून व्यवस्थित दिसतं मित्रांनो. तिकडून जरा उन्हाचा इफेक्ट मारत त्याच्यामुळं थोडं अंधकांधक वाटत असेल. तर आता बघू शकते बघा. तर या सर्व जेवढ्या लावल्या आहेत ना तेवढ्या प्रत्येकाच्या जेवढे गाव घेतलं तर प्रत्येक गावाच्या ओट्या वगैरे दिलेल्या आहेत तिथे. ओट्यांचा म्हणे बघू शकते बघा. आणि हे आपण हा व्हिडिओ करण्यासाठी आपण जाणार होतो ज्या गावामध्ये, ते प्रत्यक्षात आपल्याच गावामध्ये आलेत.
तरी बघा जेवढ्या महिला वगैरे तुम्हाला दिसत आहेत ना मित्रांनो, ते सर्व ओटी घेऊन आलेत. तर या प्रत्येक सर्वजणींना ओटी वगैरे भरणार. आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. हे बघा इथे ढोल वगैरे पण आहेत. हे बघा इथे ओटी वगैरे बांधतायत. जे तुमचे काय नवस वगैरे असतील किंवा काही अडचणी असतील त्या प्रत्यक्षात इथे मानतायत. तर बघू शकता किती उंच असं ओटी बांधलेली आहे सर्व देवीच्या. ते सर्व एकाच ठिकाणी जमणार आणि त्याच्यानंतर ना मित्रांनो सर्व ओटी वगैरे भरल्या जाणार इथे. तर या सर्व इथे ओटी आणलेले आहेत. ओटी नाव काय, नाव काय देवीचं? वाघजा आहे ना. इथे मित्रांनो सर्व नवस वगैरे घेऊन आलेत बघू शकता. आणि या एका हातावर वगैरे पण नाचवतात. शक्यतो बघू आपला तेही बघायला भेटतं का नाचवतात वगैरे ते. कारण जिथपर्यंत ओटी जिथपर्यंत सर्व भरून होत नाही ना तिथपर्यंत तर काय नाचवू शकत नाही वगैरे. कारण गाव वगैरे खूप मोठं असल्यामुळे ना सर्वांच्या एका जागी ओट्या वगैरे येणार. तर आपण बघूयात तेही शेवटपर्यंत मी दाखवतो तुम्हाला. जर नाचवले तेही तुम्हाला मी दाखवीनच व्हिडिओमध्ये मित्रांनो. तरी सर्व आलेले आहेत बघू शकता. सर्व महिला मंडळ वगैरे आलेले आहेत वरतून खाली ओटी देवीची ओटी वगैरे घेऊन इथे देण्यासाठी देवीला. आणि वाघजाई आहे गाव शिवरे तालुका मंडणगडमध्ये मित्रांनो. खूप प्रसिद्ध असं आहे. तर सर्व ओटी भरतात मित्रांनो. हे बघू शकते बघा. इकडे सर्वजण बसलेत.
तर खूप जण मित्रांनो आलेत बघू शकते बघा ओटे वगैरे घेऊन आणि खूप आता गर्दी वगैरे पण झाली. तर सरांच्या ओटी वगैरे एकत्र आल्यानंतर ना ते आरती वगैरे घेणार आहेत. आणि कशी उंच खूप असल्यामुळे ना मित्रांनो बघा अशी उभी करून ठेवावी लागते. त्यासाठी ना असं जिथे तार वगैरे नसेल लाईटीचे वगैरे अशाच ठिकाणी उभी करावं लागते. एक तर चवट्यामध्ये किंवा असं मध्य ठिकाणी जिथे सर्व गावच्या वगैरे ऑल टोटल मिळून ओटी वगैरे येतील अशा ठिकाणीच उभी करतात मोस्टली. आणि आता इथे उभी केली आहे आणि इथे वरती बघायला ना तिथं दुकानात आपण आलेलो होतो आणि इथे खाली आपला रस्ता गेला आहे. इथे आपण गाडी लावली आणि हे बघू शकते बघा हा मेन रोड आहे आणि मेन रोडपासून समोरच उभी केलेली आहे. हे बघू शकता इथे. तर हा व्हिडिओ मित्रांनो कुठून बघता येते मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला कोण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. कारण या देवीसाठी आपण वाघदा देवीसाठी आपण जे शेवऱ्या गावात जाणार होतो ते आपल्याला काय योगायोगा किती आपल्या प्रत्यक्ष आपल्या गावामध्ये झाले. खूप नवसाचे असं मानले जाते मित्रांनो. तुमचे काय जे नवस वगैरे असतील ते जेवढे बांधले आहेत नाही तेवढे सर्व ऑल टोटल ते नवसाचेच बांधलेले आहेत. ओटे वगैरे जेवढे बांधले आहेत ते आणि ते बघू शकता किती गाव घेऊन आल्याने वरतून जे तुम्हाला सुरुवातीपासून जे ते शेवटपर्यंत बघू शकता पूर्ण ओट्याच आहेत बांधलेल्या. तो व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो खूप गाव घेऊन आले. आता मिनिमम नाही बोललं तरी मला असं वाटतं 4 ते 5 गाव घेऊन आले आणि पहिले ना चालत यायचे पण आता नाही आता गाडी घेऊन येतात. कारण ज्या जुन्या वाटा वगैरे होत्या ना त्या सर्व बुजाला म्हणजे पूर्ण झाडांनी एकदम पॅक बंद झाल्यामुळे ना आता जाऊ शकत नाही. आणि बघू शकता किती उंच असल्यामुळे ना ज्या जुन्या वाटांनी वगैरे न्यायला ना खूप हे होऊन जातं. तर आता आरती वगैरे करतायत बघू शकता बघा आरती. चला तर आरती हे काय नवीन आणलं आहे हातात काय होतं गेली वाटतं. तर मित्रांनो ओवाळणी चालू आहे बघू शकता. मन असतात वगैरे प्रत्येकाच्या ओटी ज्यांच्या नावाने आहेत ना त्यांच्या नावाने.
मित्रांनो ओटीसाठी फुलं वगैरे पण आणायची लांब गरज नाही. बघू शकता बघा इथे फुलं वगैरे पण आहेत ऑलरेडी. बघा किती छान अशी फुलं वगैरे पण आहेत आणि सर्व फुलझाडं वगैरे लावली आहेत तिकडे. काही पूर्ण अशी फुलं वगैरेच आहे आजूबाजूला पण. हे बघूया किती सुंदर अशी फुलं आहेत आणि देवीच्या ओटी वगैरे पण बघू शकता. हे बघा फुलं वगैरे पण फुले आहेत. तर मित्रांनो याला ना वरदान वगैरे बोलतात. ते आपण तेच विचारत त्यांना काय बोलतात. तर वाघदेवी वरदान बोलतात त्याला. वरदान हे प्रसिद्ध आहे ते शेवरे गाव, तालुका मंडणगड आणि जिल्हा रत्नागिरी कोकणामध्ये आपल्या. आणि होळीच्या दिवशी ना एका हातावर वगैरे हे सर्व नाचवतात वगैरे. ते पण आपण व्हिडिओमध्ये बघूया. जर आपल्याला टाईम भेटला ना तर तेही तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करीनच मित्रांनो. आणि आता आपण ना घरी जाऊयात कारण खूप वेळ लागणार आहे. तर मोस्टली तरी तर नाचवण्यासारखं तर हे नाही आहे कारण हे बघू शकता पोलाच्या वगैरे वायर वगैरे आल्यामुळे ना ते पॉसिबल नाही आहे की ते हातावर वगैरे घेऊन नाचवतील वगैरे. तर या सर्व ओटे वगैरे भरणार आणि मग ती दुसरे गाव घेण्यासाठी निघून जाणार मित्रांनो. तर ही प्रथा कुठे कुठे अशी केली जाते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि व्हिडिओ कसा वाटला ना मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जो कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. तर आपण बघू शकता आपण आलो तिथं दुकानामध्ये आलेलो आणि तेवढ्यामध्ये आपल्याला देवी वाघदेवी आपल्याला समोर भेटली. तर आपण तो व्हिडिओ करण्यासाठी काय जाणार होतो वर्धनचं तर ते आपल्या समोरच आलं आणि आपण फोटो वगैरे केलेलं आहे मित्रांनो. व्हिडिओ खूप छान असा व्हिडिओ. तर मला नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो. चला भेटू बाय पुन्हा नवीन व्हिडिओ.